महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लाचखोर उपअधीक्षक व परिरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात, फेरफारसाठी 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक। दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक सखाराम पवार व नझुल परिरक्षण भूमापक आशिष शेलकर यांनी फेरफाराच्या कामासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे। तक्रारदार महिलेच्या मालमत्तेच्या फेरफारासाठी आरोपींनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली। पंचांसमक्ष आशिष शेलकर यांनी तक्रारदारांकडून 5,000 रुपये स्वीकारले। यातील 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम उपअधीक्षक सखाराम पवार यांना देताना दोघांनाही उपअधीक्षकांच्या कक्षात अटक करण्यात आली। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन जिटे, यवतमाळ।